आज मी रव्यापासून फक्त 1 वाटी रव्यापासून इतका छान हेल्दी टेस्टी नाश्ता बनवणार आहे। म्हणजे रव्यापासून आपण नेहमी शिरा, उपमा वगैरे बनवतो, पण त्याच रव्यापासून वेगवेगळे छान छान नाश्तेसुद्धा बनवता जातात। तर आज त्याच रव्यापासून मस्त असे हेल्दी, क्रिस्पी आणि भरपूर व्हेजिटेबलनी भरलेला असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तिकडे कढईमध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा राई टाकून घ्यायचे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं। आणि थोडासा याच्यामध्ये तिखटपणा देण्यासाठी आपण याच्यामध्ये लाल मिरचीचा कूट टाकून घ्यायचा, किंवा 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या तरी हरकत नाही। मी लाल मिरच्याचा जो वापर केलेला आहे, अगदी अर्धा चमच्याच्या अंदाजाने। आता आपण काय करायचं, अर्धी वाटीच्या अंदाजाने मी इथं बारीक रवा किंवा जाड रवा, कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता। हा नाश्ता खूप छान हेल्दी नाश्ता आहे। रोज रोज आपण तेच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळाच येतो। लहान मुलं तर खूपच कंटाळा करतात की रोज रोज तेच खाऊन वैताग येतो। त्यामुळे ना असं वेगवेगळं छान छान असं नाश्त्यामध्ये त्यांना बनवून दिलं पाहिजे आणि आपणही खाल्लं पाहिजे मस्तपैकी असं हेल्दी नाश्ता। तिकडे बघू शकता, हे राई जिरा आपण मस्त तेलामध्ये टाकलं आहे। त्याच्यामध्ये आपण हा रवा भाजून घ्यायचा, जसं आपण नॉर्मल रवा भाजतो ना तसंच भाजायचं आहे। याला तुपाची वगैरे काही गरज लागत नाही। आणि मग थोडासा भाजून झाला की मग आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं। अगदी मंद आचेवर ही प्रोसेस करायची। हे बघू शकता, आता रवा लगेचच पाणी सोकून घेतं, त्यामुळे हा रवा लगेच घट्ट होऊन जाईल। राई जिऱ्याची इतकी छान फोडणी बसली, याला मस्तपैकी छान फ्लेवर येतो याच्यामध्ये। आता आपण याला थोडंसं घट्ट बॅटर करून घ्यायचं, थोडंसं मिक्स करून। पण त्याआधी आपण याच्यामध्ये आवडीनुसार व्हेजिटेबल टाकायचं। इकडे मी कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेलं टमाटर, शिमला मिरची टाकू शकता, गाजर टाकू शकता। तर मी कांदा, कोथिंबीर, टमाटर हे बघू शकता बारीक चिरलेला थोडं टमाटर टाकलेलं आहे, थोडेसे इथं गाजर टाकलेले आहेत किसून। आणि तुम्ही इकडे आवडीनुसार व्हेजिटेबल वापरू शकता, म्हणजे हिरवे वाटाणे, म्हणजे जे पण तुम्हाला आवडतील ते व्हेजिटेबल इथं टाकू शकता। म्हणजे आहे तर फक्त रवाच, पण त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे व्हेजिटेबल टाकल्यामुळं तो खूपच पौष्टिक आणि हेल्दी तयार होतो नाश्ता। आता इकडे लगेचच आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा रंग येण्यासाठी याच्यामध्ये चिमूटभर हळदसुद्धा टाकून घ्यायची। आणि मग ह्याला एकजीव करायचं परत एकदा। मग असा सुटसुटीत मोकळा असा हा बॅटर तयार होतो। अगदी मंद आचेवर ही प्रोसेस करायची आहे। आणि हे सगळ्या भाज्या आणि जे पण आपण मीठ हळद टाकली ते मिक्स होऊन जातं। आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा चटपटीत स्वाद देण्यासाठी आपण याच्यामध्ये चाट मसालासुद्धा याच्यात टाकू शकता, किंवा नाही टाकलं तरी ऑप्शन आहे। ते बघू शकता, हे बॅटर आपण काढून घ्यायचं असं एका बाऊलमध्ये, आणि थोडंसं नॉर्मल थंड झालं की आपण याला थोडंसं मळून घ्यायचं असं। खूप भारी नाश्ता लागतो, एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि सगळेजण आवडीने खातील। आणि जरा काहीतरी वेगळा पण होईल नाश्ता खाण्यासाठी। तर याचे छोट्या छोट्या गोळ्या घ्यायच्या। आता इकडे तुम्ही आवडीनुसार याला शेप द्या। हे बघा, असे छान वडे करायचे तयार। भरपूर असे व्हेजिटेबल टाकलेला हा नाश्ता आहे। इकडे बटाटेसुद्धा टाकू शकता, किंवा चीज क्यूब असतील ना ते सुद्धा किसून टाकू शकता। आणि मग असे वडे बांधायचे। ह्याला बॉलसुद्धा बनवू शकतात असे छोटे छोटे चीज बॉल। ही कोथिंबीरची काडी होती जरा लागलेली, ती काढून घेतलेली आहे। हे बघा, हे असे शेपनी करायचे, थोडे जाडसर करायचे, अगदी पातळ नाही करायचे। आणि खूपच कमी तेलामध्ये हे सगळे वडे आपण फ्राय करून घेऊया रव्याचे। हे बघा, इतके मस्त छान आणि कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि झटकीपट तयार होतो, कारण की रवा शिजायला काही वेळ लागत नाही। आणि त्यामध्ये फक्त थोड्याशा भाज्या टाकून मिक्स करून घ्यायचं, झाला नाश्ता तयार। इतका भारी नाश्ता होतो हा, म्हणजे वाटणारसुद्धा नाही की हा आपण रव्यापासून नाश्ता तयार केलेला आहे। बटाटे टाकलं तर खूपच छान होतं, पण बटाटे ऑप्शन आहेत। आता भाज्या जिथं मी टाकल्या तिथं तुम्ही मेथी, पालकसुद्धा ॲड करू शकता, जिथं मी कोथिंबीर टाकली आहे। म्हणजे एकंदरीत इतका हेल्दी नाश्ता आहे हा, आणि रव्यापासून बनला आहे। रवा उपमा वगैरे तर आपल्याला माहीतच आहे, त्याच रव्यापासून आपण हा नाश्ता पण अगदी वेगळ्या प्रकारे आणि हेल्दी केलेला आहे। हे बघा, अर्धा 1 मिनटं झालं की लगेच याला पलटी करायचं, कारण की आपण प्रोसेस मंद आचेवर करणार आहे। अजिबात फास्ट गॅस करायचं नाही, कारण रवा असल्यामुळं काय होतं, लगेच तो भाजला जाईल, करपला जाईल आणि मग शक्यतो तुटला पण जाऊ शकतो। त्यामुळं जितकं होईल तितकं मंद आचेवरच याला वेळ द्या, आणि हळूहळू ह्याच्यामधला कडकपणा तयार होत राहतो। हे बघू शकता, असा रंग, सुंदर असा रंग आला की दोन्ही बाजूनी छान फ्राय झालं की मग आपण याला काढून घ्यायचं आहे। खूप कमी तेलामध्ये आपण हे सगळं तयार केलेलं आहे। ह्याचे तुम्ही भाज्यासारखं सुद्धा करून डीप फ्राय करू शकता। रव्याचे जे आपण वडे बांधलेत ना, त्याचं भाज्यासारखे थोडं थोडं तेलामध्ये टाकून पण याला फ्राय करू शकता।
हे आता चांगले कडक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता इतका पुरेसा आहे. हे थोडंसं आलटी करून घेते आणि मग लगेच हे काढून घ्यायचं. आणि थोडंसं निसटलं गेले काय हरकत नाही. हे बघा छान असे सुंदर आपले हे वडे रवे वडे तयार झालेले आहेत. हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर आता हे काढून घ्यायचं आहे. तर हा नाश्ता तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता आणि वेगळं जरा काहीतरी ट्राय करू शकता. हे बघा हे असे वडे तयार होतात. खमंग टेस्टी आणि हेल्दी असे हे वडे तयार होतात. आता एक एक करून मी काढून घेते. हे बघा मस्त झालेलं आहे. वरून इतका छान रंग आलेला आहे. आतून नरम सॉफ्ट रवा भाज्या आणि वरून क्रिस्पीपणा इतका भारी वाटतो. तर मी सगळं प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं नॉर्मल थंड करून मग मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता हे जस्ट गरम आहे कारण मी पॅनमधून काढत आहे. इकडे बघू शकता एक एक करून मी हे पॅनमधून काढत आहे. तर मस्त झालेले आहेत आणि थोडेसे थंड करून दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तर किती सुंदर असा भारी असा हा नाश्ता तयार झाला आहे. फक्त आणि फक्त 1 वाटी रव्यापासून किंवा रव्याच्या जागी तुम्ही इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि भाज्या आवडीनुसार टाकला की भरपूर असा हा प्रोटीनयुक्त हेल्दी नाश्ता तयार होतो. असं तर आपण नॉर्मल जो पण नाश्ता तयार करतो त्याच्यामध्ये काय आपण भाज्या वगैरे असं टाकत नाहीत. म्हणून हा नाश्ता खूप हेल्दी आहे. आणि बघू शकता किती सुंदर शेप आला याला. आता मी तुम्हाला थोडंसं तोडून दाखवते कारण गरम आहे. हे बघू शकता असं मस्तपैकी आतून इकडे बघू शकता रव्याचा बॅटर इतका छान शिजला गेलेला आहे. शिरा एक प्रकारचा असतो ना उपमा तसंच टेस्ट आहे आणि वरून भाज्याचा फ्लेवर टाकला आहे. भरपूर मस्त झालेला आहे नाश्ता. तुम्ही केचपसोबत किंवा असं प्लेन सिम्पल पण खाऊ शकता. तर मला केचपसोबत आवडतो. हे बघू शकता मस्त झालेला आहे. चटपटीत असा चाट मसालासुद्धा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. मस्त झालेला आहे. खरंच खूप भारी वाटला खाता क्षणी. वरून क्रिस्पीपणा चालू ना आतून रव्याचा नरम सॉफ्टपणा आणि भाज्या लागतात खाता वेळेस. मस्त झाला आहे. ट्राय करा एकदा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबर करा. लहान मुलांना तर स्पेशली हा नाश्ता करून नक्की द्या कारण लहान मुलं शक्यतो भाजी चपाती खायला कंटाळा करतात. अशा टायमाला ना हे असं प्रोटीनयुक्त नाश्ता नक्की त्यांना ट्राय करून द्या. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.